काय भावांनो? काय नाही बसलोय. गाडी कोणाची आणली असली? अरे गाडी होय. गाडी आजच दुपारी घेतली सेकंड हँड. काय लका घेतली ती गाडी घेतली सेकंड हँडच घेतली आणि आयुष्यातली पहिली गाडी आहे की लका तुझी, ती पण सेकंड हँड. नवीन तरी घ्यायची राव. तसं नाही रे भाऊ, माझ्या घरची परिस्थिती तेवढी नाहीये सध्या. अरे काय परिस्थिती सांगते, आमच्या बापाला सांगितलं रे, आमचा बाप आत्ता गाडी घेऊन देईल. हा मग तुम्ही गाडी बघितली पण तुम्ही हे नाही बघितलं की मी हे स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कष्टाने घेतली आणि तुम्ही तुमच्या बापाच्या पैशाने घेतलेली. ज्या टायमाला तुम्ही हीच गाडी स्वतःच्या जीवावर घ्याल ना, तेव्हा तुम्ही मला सांगा. कारण कसं आहे, कष्टाने घेतलेल्या गोष्टीची किंमत ही घेतल्यानंतरच कळते आणि स्वतः कष्ट करून घेतल्यानंतरच कळते. तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत नाही कळत. अरे ते सगळं खरं आहे, पण आमच्या गाडी बरोबर तू रेस लावली ना, आम्हाला जिथं 5 मिनिटं लागणार आहेत ना तिथं तुला 2 तास लागणार आहेत. अरे भाऊ, ही गाडी मी रेस लावायला नाही घेतली रे. ही गाडी मी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेतली आणि माझा पगारच एवढा आहे ना की तेवढ्या पैशामध्ये मी एवढीच गाडी घेऊ शकतो. तुला मित्र मानायची लाज वाटायला लागली राव आम्हाला. काय कसली खतरा गाडी घेऊन आलाय. आमची गाडी बघ आणि तुझी गाडी बघ जरा. सगळ्यांची परिस्थिती एकसारखी नसते रे. आज मला माझ्या स्वतःच्या जीवावर करायचंय. हे तसलं ज्ञान नको शिकवत बसू आम्हाला आता. मी तर तुम्हाला लय जवळचा मित्र मानायचो रे. त्याच्यामुळे गाडी घेतल्या घेतल्या लगेच तुम्हाला दाखवायला आणली, पण शेवटी तुम्ही मला आज माझा खालीपणाच दाखवला. जाऊ दे, चल येतो मी. किती पैसे आहेत तुझ्याकडे? चल हॉटेलला जेवायला जाऊ. 1 रुपया ना राव, फादरकडे मागावं लागल. हे राव, आपण त्याला उगाच वाईट बोललो राव. त्याने स्वतःच्या कष्टावर गाडी घेतली ना, आपण बघा काय जेवायला जाण्यासाठी हॉटेलला पप्पाकडनं पैसे मागतोय राव. हा ना राव, त्याला लय चुकीचं बोललो आपण.